नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना आता जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे। विना पालकमंत्रीच ही बैठक पार पडणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी 3:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित असतील। पालकमंत्री पदाचा तिढा न सुटल्यामुळे अजित पवार बैठकीसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे नियोजन बैठकीविषयी संभ्रम निर्माण झाला होता। अखेर अजित पवारांनीच पुढाकार घेत बैठक बोलावली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, अजित पवारांनी पुढाकार घेतलेला आहे कारण अद्याप पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, मात्र नियोजनाची बैठक त्यांनी बोलावलेली आहे। कशा पद्धतीने सध्या वातावरण आहे? खरं जिल्हा नियोजन हे पुढील आर्थिक वर्षासाठी महत्त्वपूर्ण असतं आणि ते नियोजन जर झालं नाही तर अनेक समस्या अडचणी या प्रशासनासमोर निर्माण होत असतात। त्यात नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा आहे। कुंभमेळ्याच्या कामांना सुद्धा आत्तापासून सुरुवात करायची आहे आणि त्यामुळे एकूणच या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही आणि कोण पालकमंत्री पद घेणार, शिवसेनाने पण दावा केलेला आहे, दुसऱ्या बाजूला भाजपने पण दावा केला आहे आणि तिसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा दावा केला आहे। गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद जाहीर करण्यात आलं होतं, त्यांना स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे स्वतः आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढे येऊन या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्याचं जाहीर केलेलं आहे। आज तातडीनं ही 3:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात येणार आहे। सर्व आमदारांना याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात हे आमदार बसलेले असतील आणि अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही नियोजन सभा जी असेल ही ऐकतील आणि त्याचे जे काही असेल त्या पद्धतीचं सगळं नियोजन या ठिकाणी करताना आपल्याला दिसणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।